मी काही गोष्टी ठरवलेल्या आहेत की बाबा नाही, जिल्ह्याच्या ग्रंथालयाची परिस्थिती बदलायची म्हणजे बदलायची. त्यासाठी लागणारं जे काही निधी आहे ती आणायची कशी ते माझ्यावर सोडा आणि करून घेण्याचं पण माझ्यावर सोडा. या गोष्टीची आपण चिंता करू नका. कारण का मला आपल्या ग्रंथालयात आता मी बाहेरगावी जातो, लंडनला जातो, युरोपमध्ये जातो, तिकडच्या लायब्ररीमध्ये आता मी बाहेर लंडन मध्येच माझा अभ्यास झाला असल्यामुळे लंडनची लायब्ररी असेल किंवा अन्य देशाच्या लायब्ररीमध्ये मी आवर्जून जातो. कारण का मला वाचण्याची सवय आहे. आणि तिथे गेल्यानंतर एकंदरीत त्यांची जी काय अवस्था पाहिल्यानंतर मला आता वाटतं की नाही, माझ्या जिल्ह्याच्या ग्रंथालयांची परिस्थिती येणाऱ्या वर्षामध्ये निश्चित पद्धतीने बदलली असेल, हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने मी इथे देतो. परिस्थिती निश्चित पद्धती वेगळी असेल. आधुनिकरणाच्या निमित्ताने आपण काय वेगळं करू शकतो. आता ई बुक आलेले आहे, किंडल सारखे पर्याय आलेले आहेत. मुलांच्या हातात आता तुम्हाला किंडल किंवा ई बुक जास्त दिसतात, पुस्तकं फार कमी दिसतात. तर तेही पर्याय आपण ग्रंथालयामध्ये उपलब्ध करू देऊ शकतो का? ग्रंथालयांच्या डिजिटलायझेशनच्या मार्गाचा आपण पर्याय स्वीकारू शकतो का? हे सगळे विषय आहेत ज्या निमित्ताने आपण आपल्या जिल्ह्याच्या ग्रंथालयांचा परिस्थिती बदलू शकतो, ज्याला साहित्यिकेला त्याच्या निमित्ताने फार मोठी मदत त्या निमित्ताने होईल. मी नेहमी सांगतो, प्रत्येक व्यासपीठावर सांगतो, मी आमदार मंत्री किंवा कुठला पक्षाचा कार्यकर्ता होण्याच्या अगोदर ना मी एक हिंदू आहे आणि हिंदू म्हणून मी माझी भूमिका मांडत जाणार. त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. मग कितीही अंगावर आले, कितीही माझ्यावर टीका करत बसले, मला त्याचा काही जास्त फरक पडत नाही. अगोदरही राणेंना काही फरक पडायचा नाही, आजही पडत नाही आणि उद्याही पडणार नाही. हे काही लोकांनी त्या गोष्टीची नोंद घ्यावी. सावंतवाडी असो, वेंगुर्ला असो, इथेच नाट्यगृह आहे. कणकवलीमध्ये गेल्यावर शिव्या पडतात. नाहीच आहे नाट्यगृह आमच्याकडे. तिथे मध्ये आमचे प्रशांत दामले जी आलेले गेल्या वर्षी, जे फोन करून बडबडले आहेत ना, आतापर्यंत काण्याचं रक्त गेलेलं नाही. ते आम्ही कमी पडतोय तिथे. म्हणून सत्तेत आल्या पालकमंत्री झाल्या मी माझ्या पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना सांगितलं की माझ्या कणकवलीमध्ये मला नाट्यगृह उभं करायचंय. त्या दिशेने आमचं काम सुरू झालेलं आहे, देवगडमध्ये सुरू झालेलं आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहे ना, सरकार म्हणून तुम्ही मला सांगा, आम्ही सगळ्या गोष्टी करण्याच्या तयारीमध्ये आहोत. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.